हा व्हिडिओ मी खास आपल्या यूट्यूब फॅमिलीसाठी आणि खास करून लेडीज लोकांसाठी म्हणजे बनवते. कारण आपल्याला जी कॅन्सरची गाठ कशी ओळखायची हे सांगण्यासाठी. आज आहे तारीख 16 मे आणि आज आहे संकष्टी. तर आजच्या दिवस मी तुम्हाला सांगणार आहे का मम्मीला कॅन्सर आहे आणि 3 महिन्या आधीच झालेलं आहे. 3 महिन्याच्या जास्त झालेलं आहे आधीच. तर किमोथेरपी पण झालेली आहे आणि डॉक्टरांनी सांगितलं आहे का आजच ऑपरेशन करायचं आहे. किमोथेरपी झालेली आहे, 12 किमो दिलेले मम्मीला. आधी 10 सांगितलेले, अजून नंतर 2 वाढवले. 2 वाढवल्याच्या नंतर आता किमो देऊन झालेत ना, म्हणून आता ऑपरेशन करायला घेतलं आहे. ती गाठ पण कमी झाली आहे. मम्मीला ब्रेस्ट कॅन्सर झालेलं आहे. आणि हॉस्पिटलचं नाव आहे कल्याण सिटी हॉस्पिटल. मित्रांनो, आता गणपती मंदिरच्या इथे आलेलो आहे आणि आज संकष्टी आहे म्हणून खूप गर्दी आहे. आणि आपला बघा टिटवालाचा गणपती मंदिर केवढा मस्त दिसतोय, नेहमीच दिसत असतो. आणि आज गर्दी खूप आहे. आज आहे संकष्टी म्हणून मी आलेलो आहे पाया पडण्यासाठी गणपती बाप्पाचा. आणि आज गणपती बाप्पाचा दिवस आहे आणि आजच मम्मीचं ऑपरेशन आहे म्हणून गणपती बाप्पाच्या इथे पाया पडण्यासाठी आलो आहे का मम्मीचं ऑपरेशन एकदम सक्सेसफुल व्हावा. तर गाईज दर्शन मस्त झाला, आरती पण भेटली आणि खूप गर्दी आतमध्ये. मस्त वाटलं दर्शन घेतल्याच्या नंतर. आणि आता टाईम जसं वाटतं तशी गर्दी अजून वाढत जाईल. बघा गाड्या पण पक्या लागल्यात, कबूतर बघा कसे उडतात. चला आता दुसऱ्या मंदिरामध्ये जाऊ. मित्रांनो, गणपती मंदिरमधून दर्शन झाला आणि आता आलेलो पाया पडण्यासाठी स्वामी समर्थाच्या मंदिरामध्ये. तर आज मी टिटवाल्याचे 4-5 मंदिर तिथे दर्शन घ्यायला आलं. स्वामी समर्थाचा मठ आहे. मित्रांनो, स्वामी समर्थाचं पण दर्शन झाला आणि मी मंदिर दाखवलं ना तुम्हाला ते दोन्ही पण, कारण की अलाउड नाही दाखवायला. आणि अजून साईबाबाचं मंदिर आहे तिथे जायचं आहे आणि हनुमानचं पण मंदिर आहे तिथे पण जायचं आहे. शंकरचं पण मंदिर आहे तिथे पण जायचं आहे. असे सगळ्या मंदिरांना जायचं आणि पाया पडायचं आहे मला आज. सगळ्या मंदिरांच्या पाया पडून झाल्याच्या नंतर आलो मी साईबाबाच्या मंदिरामध्ये पाया पडण्यासाठी आणि सगळ्या मंदिरांचा प्रसाद घेऊन जाणार आहे मी मम्मीकडे. मित्रांनो, आता फायनली आता बोलवलं आहे. दीदीने सांगितलं कॉल करून का आता मम्मीला ऑपरेशन थिएटरमध्ये वाटतं कुठेतरी घेऊन गेले ते लोक. आणि आता आम्ही चाललोय, ओला बुक केले ना. माझ्यासोबत दादा पण येते. तुम्ही टिटवाल्याचेच आहेत ना? हो. बघा, आणि पाऊस पण पडायला लागलाय. आधी पाऊस पडत नव्हता मी जेव्हा घरात होतो आणि तुम्हाला सांगितलेलं का मी 1ला निघतो, म्हणजे 1ला पोचतो तिथे. तर दीदीने मला कॉल करून सांगितलं का 1ला नको येऊ, आरामशी दे, मी कॉल करते तुला. तर मग आता मी निघालो आता 4 वाजता. आणि 4 वाजले तरी सुद्धा बघा कसा अंधार झालाय. मित्रांनो, आलो आता मी सिटी मेट्रो हॉस्पिटलमध्ये. बघा हे रोड आहे आणि जस्ट तिथं हॉस्पिटल येतो आणि एंट्री आहे. तर आता चला मी दाखवतो वरती काय सीन आहे. गाईस बघा, इथं पोचलो सिटी हॉस्पिटलला. इथे चपला काढायच्या असतात आणि समोरच इथे तुम्हाला असं कॅबिन दिसेल सिटी हॉस्पिटलचं. तर मित्रांनो, आलो हॉस्पिटलला. मम्मी कुठे? हा, प्रसाद आणला की सगळ्या देवांचं आहे. आरती पण भेटली टिटवाला गणपती मंदिरची. नाही पहिले हां देतो ना.
सगळेजण इथं बसलेले आहेत. प्रसाद घ्या. हा हा दिला त्यांना. आणि सिटी हॉस्पिटल. आताच डॉक्टरने सांगितलं की एकदम सक्सेसफुली झालेलं आहे. आणि डॉक्टर आताच येऊन सांगून गेले मम्मीचं ऑपरेशन सक्सेसफुली झालं आहे. 6 वाजता ऑपरेशन स्टार्ट केलं आणि 8 वाजता एकदम सक्सेसफुली ऑपरेशन झाला. मित्रांनो आता मामा चालला घरी. हा चल मी पण येतो. मी पण चालले ते आता मामा आणि मामी. हा तर आताच मित्रांनो आम्ही बघितला मम्मीचं ऑपरेशन एकदम सक्सेसफुली झालं आहे. आणि ICUमध्ये मम्मीला ठेवलं आहे. आणि बघितलं आम्ही एकदम मस्त मम्मी आहे. फक्त शुद्धी अजूनवरती शुद्धी नाही आली अजून. आता बेऊच झालेले म्हणजे आता शुद्धीवरती आल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवतो. आता मामी पण आलेली आहे. आणि सूरज दादा. आता मी चाललोय कोणला. मामी पण आहे, सूरज दादा आणि सचिन मामाच्या गाडी होती. मी सकाळी चालू कोणगाववरतून आणि मम्मीला इथे ICUमध्ये ठेवलं आहे. आणि इथे बघा मम्मीशी सचिन मामा बोलतोय आणि इथे एक एक करूनच पाठवत होते. मित्रांनो आता मी कोणगाववरतून आलो. येऊन मला 2 तास तरी झाले. आणि आल्याच्यानंतर नाश्ता वाष्टा पण केला सचिन मामा आणि मी दोघांनी. आता मामी पण आलेली आहे. वहिनी पण होती सकाळी इथे. हा आमची मामी आहे ती, पण आम्ही वहिनी. आमची आजी आहे ती. आजी आहे. कसं आजी बोलायचं म्हणून आम्हीच बोलतो. आम्ही पण मी वहिनी बोलतो. तू पण वहिनीच बोलतो. पण मामीच बोलायचं आता. मामीने आता टिफिन आणलाय. मम्मीची मामी पण वहिनी बोलतो. आता टिफिन घेऊन चाललो आम्ही. मामीने मामीने खास मम्मीसाठी खिचडी आणलेली आणि मम्मीला मामी भरवत होती. आणि आमच्यासाठी पण स्पेशल जेवण आणलेला मामीने. आणि खूप टेस्टी होतं जेवण पण. मित्रांनो इथं बघा ताईसा पण आलेल्या आहेत भेटायला मम्मीला. जिजूच्या इथे बहिणी आणि भाऊजी भेटायला आलते मम्मीला आणि मम्मीशी बोलले. मित्रांनो आता इथं बघा मावशी पण आलेली मम्मीला बघायला. मम्मीला बघून आली आता. भेटलीच ना? हो बरी आता बरी आहे ना? आता बरोबर सगळ्याशी बोलायला लागले. आज सकाळीच सगळे जण भेटून आले. सगळे भेटायला चालू आहे. मी कामाला गेले ना. हा आता भेटलो. बरं वाटलं. गाईज रात्रच मम्मीला ICU मधून स्पेशल रूम मध्ये आणलंय ना मम्मी. आणि मम्मी तुझं जेव्हा ऑपरेशन चालू होता म्हणजे तुला समजला का आता आपलं ऑपरेशन करणार आहे, तर तुला काय कसं वाटत होतं? म्हणजे ते कधी आजपर्यंत ऑपरेशन तर माझं झालेलं नाहीये. ऑपरेशनचे ते लाईटी बिटी बघून आणि एवढे जण बघून एकदम म्हणजे घाबरलेले मी. बेहोश केलं ना तुला? तेव्हा नव्हता बेहोश केला ना. पहिला नेला ऑपरेशन थिएटर मध्ये आणि नंतर मग इंजेक्शन मारला याच्यामध्ये. ते सलाईनचं हे लावलेलं होतं ना, त्याच्यामध्ये इंजेक्शन मारून आपोआप मला जरासं डोकं दुखायला लागलं. चक्कर सारखं झालं, बेशुद्ध झाली. त्याच्यानंतर ऑपरेशन झाल्याच्या नंतरच मला त्या लोकांनी आवाज दिला ना, जराशी जाग आली असेल तेव्हा त्यांनी आवाज दिला. तेव्हा मला विचारायला लागले कसं वाटतं. तर मला जरासं खोकला चालू झाला, म्हणजे घशामध्ये खवखव करत होतं. ते इंजेक्शनचंच असर घशामध्ये होत होतं, पण काही दुखलं नाही, काय नाही. एकदम व्यवस्थित ऑपरेशन झालं. आणि यूथ मध्ये एकदम मस्त केलं. मला तर माहिती पण नाही किती तास लागले ते, पण मला एवढंच तिथे ते लोकांनी विचारलं कसं झालंय. म्हणजे जे काही झालंय ते माझ्या रिलेटिव्ह जेवढे आहेत बाहेर
त्यांना दाखवा म्हणून कसं ऑपरेशन झालं आणि काय काय तुम्ही काढलं, ती कॅन्सरची जी गाठ होती ती कशी काढली तुम्ही ना, ती कॅन्सरची गाठ त्यांना दाखवा म्हणून. मी नशेमध्ये म्हणजे पूर्ण बेशुद्धच होती, पण डोळे माझे उघडत नव्हते. आणि पण मी त्यांना सांगत होती, डॉक्टरला सांगत होती का बाहेर रिलेटिव्ह आहेत त्यांना तुम्ही ये द्या म्हणून, दाखवा म्हणून ती कॅन्सरची गाठ. तर त्यांनी दाखवलं आणि आता व्यवस्थित आहे मी एकदम. व्यवस्थित आहे ना? आता दुखत नाही ना? नाही नाही, आता ते काहीच लोकं- दुखत नाही. जे नर्स आणि डॉक्टर लोक होते ना, ते पण बोलत होते तर तुम्ही एवढे ऑपरेशन केले पण एवढी स्ट्रॉंग करून बघितले नाही. हा हा, रात्री पण वाटतं पेन क्लिअरचं म्हणजे ते इंजेक्शन देतात, तर ते इंजेक्शन मला काही दिलं नाही. मला विचारत होती ती नर्स, तुम्हाला दुखतंय का इथे? तर मी बोलली नाही दुखत नाही. बरं बोलते फर्स्ट अशी बोलते पेशंट आहे का तिला दुखत नाहीये बोलते, नाही तर बोलते सगळ्यांना बोलते आम्हाला इथे इंजेक्शन द्यायला लागतं बोलते. तो प्लेन क्लिअरचा हा, पेन किलरचं इंजेक्शन. आणि नंतर मग रात्री किती वाजता, पहाटे 4 वाजता मला थोडा एक घोट पाणी दिलेलं. 2 दिवस झालं मी पाणी पण नाही आणि जेवण पण नाही. 2 दिवस उपाशीच ठेवलेली मला ऑपरेशनच्या आधी. आणि सलाईन वरतीच होते मम्मी. हम्म. आता सलाईन सगळ्या काढल्यात आणि हात पण बघा केवढा सुजलाय. सुजलाय पूर्ण हात. ते किमोला पण सलाईन लावतात ना इथेच, तर हम्म. हाताला सलाईन लावून लावून तो सुजलाय हात. तर आता सलाईन वरतीच आहे. हम्म. आता गोळ्यांसाठी ट्रान्सफर केला ना? हा, आता गोळ्या सांगितल्यात. हा. जेवणाच्या आधी वेगळ्या गोळ्या आहेत, जेवल्याच्या नंतर वेगळ्या गोळ्या आहेत असं. आणि आज संध्याकाळी डिस्चार्ज देणार आहे वाटतं. काय तिथे बघा 5-5 मिनिटाला चेक होतं आणि पूर्ण केअर करतात पेशंटची. आता बीपीचा चेक करायला घेतला ना? करायला घेतलं. हा व्हिडिओ मी खास आपल्या यूट्यूब फॅमिलीसाठी आणि खास करून लेडीज लोकांसाठी म्हणजे बनवते. कारण आपल्याला जी कॅन्सरची गाठ कशी ओळखायची हे सांगण्यासाठी. कारण ब्रेस्टमध्ये आपल्याला कधी पण असं थोडंसं प्रेस करून बघायचं, दाबून बघायचं का कुठे असं गाठ लागते का आपल्याला. तशी माझी छोटीशी गाठ होती. मी लेडीज डॉक्टरकडे गेली आणि तिला दाखवलं. तर लेडीज डॉक्टरने काय सांगितलं का हे आपले हार्मोन्स चेंज होतात ना त्याच्यामुळे होते. तर मी काय त्या गाठीकडे लक्ष नाही दिलं, बरं हार्मोन चेंज झाले असेल म्हणून झाले असेल. नंतर मग जेंट्स डॉक्टर, ती जरा गाठ थोडीशी वाढली, थोडीशी त्याची साईज वाढली. त्याच्यानंतर मी डॉक्टरकडे दाखवलं. तर डॉक्टरने सांगितलं का तुम्ही चेक करून घ्या. तर त्यांनी जेवढ्या ते प्रोसेस सांगितल्या तेवढ्या सगळ्या आम्ही चेक केल्या आणि त्याच्यामध्ये आम्हाला समजलं का ती कॅन्सरची गाठ आहे. हे करता करता 3 महिने गेले ते चेक करता करता. त्याच्यामध्ये ती गाठ थोडी अजून वाढली. म्हणून हे तुमच्याकडनं पण अशी चूक नको व्हायला, त्यासाठी मी सांगते की जर तुम्हाला कधी पण थोडीशी पण असं जर असं वाटलं का आपल्या ह्याच्यामध्ये ब्रेस्टमध्ये थोडीशी गाठ आहे, तर 2-3 डॉक्टरांकडे तुम्ही जाऊन भेटा आणि मग चेक करून आणि मग त्याचं हे करा, इलाज करून घ्या लगेच. असं माझ्यासारखं जर असं वाढून नका देऊ. आणि नंतर मग त्या लोकांनी सांगितलं का एवढी गाठ वाढलेली आहे ना, तर त्या डॉक्टरांनी सांगितलं का तुम्हाला किमो घ्यायला लागेल, किमोथेरपी घ्यायला लागेल. आणि ती गाठ जी मोठी झाली आहे ते आपल्याला पहिला छोटी करायला लागेल त्या गाठीने किमोनी, आणि त्याच्यानंतर मग आपलं ऑपरेशन होईल असं सांगितलेलं. आणि हे आम्हाला कधी समजलेलं जेव्हा आम्ही त्या लेडीज डॉक्टरला दाखवला, तेव्हा 1 वर्ष झाला त्या गोष्टीला कम्प्लीट. आणि 1 वर्षाच्या नंतर ती मम्मीला मोठी वाटायला लागली. त्यानंतर मग जेंट्स डॉक्टरकडे दाखवलं. तर त्याने मग सांगितलं की तुम्ही लेट झालाय तुमचा, त्यापायी ती वाढली पण. वाढली गाठ असं. आणि नंतर मग सांगितलं का ऑपरेशन करायचं. ते 12 जेव्हा किमो घेतले त्या किमोमध्येच पूर्ण म्हणजे होतं बरोबर, पण हे डोक्यावरचे केस बीस जातात, केस असे म्हणजे आपोआप हातामध्ये यायला लागलेले. आणि माझं केसांवरती जास्त प्रेम, म्हणजे कुठल्या पण लेडीजचा असतंच केसांवरती जास्त जीव असतो. तर केस असे हातामध्ये यायला लागलेले जरा म्हणजे काय नाही, मग आपण वीक लावू तिथे. कलरचे वीक घेऊ आणि लावू आपण. सगळ्या कलरचे वीक लावू, कर्ली केस लावू, सगळे लावू. तर पण तरी सुद्धा जेवढ्या तिथे केमो घेण्यासाठी त्या लेडीज येत होते त्यांना त्यांचे पूर्ण केस गेलेले होते, पूर्ण टक्कल झालेला. पण माझे तेवढे नाही गेले, पण गेले पूर्ण असे. हा. आणि तुम्हाला मी सांगतो ही एक गोष्ट आहे ना, ही लवकरात लवकर तुम्ही करणार ना तेव्हाच चांगलं आहे ना. जेव्हा ती छोटी गाठ होती तेव्हा जर त्या लेडीज डॉक्टरनी मला सांगितलं असतं का तुम्ही चेकअप करून घ्या, कुठल्या टेस्ट आहेत त्या करून घ्या, जर मी तेव्हाच जर केलं असतं तर हे एवढं वाढलं नसतं. आज एवढं ऑपरेशनची बारी नसते आली.
आज पूर्ण माझं ऑपरेशन करून पूर्ण ब्रेस्ट काढून टाकलेली आहे ती तेवढी. त्यामध्ये गाठ परत परत गाठी होतात, त्या कॅन्सरच्या गाठी ना परत परत होतात, म्हणून ते पूर्ण काढून टाकलेलं आहे असं.